कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मैडम, आपकी वजह से हमें फिर से यहाँ सामान बेचने मिला। आपका बहुत बहुत शुक्रिया। अरे दादी माँ, मैं तो आपके बेटी जैसी हूँ और ये काम करना तो मेरा फर्ज है ना। बेटी, ये हमारा भाग्य है, तुम्हारे जैसी काबिल और होनहार कलेक्टर यहाँ है, वरना हम जैसे गरीबों को यहाँ कौन पूछता है। अरे नहीं नहीं, आप ये कैसी बातें कर रहे हो। आपकी शिकायतें दूर करने के लिए तो हम कटिबद्ध है ना। तुम नहीं होती तो कुछ नहीं होता। भगवान की तरह आपने हमारे परिवार को भूखे मरने से बचाया है। दादी जी, भगवान से हमारी तुलना कभी भी मत करना। मैं जो आपके लिए काम करती हूँ ना, उसकी गवर्नमेंट हमको सैलरी देती है और भगवान तो हम सबको सब कुछ देता है ना। बेटी, तुम्हारा घर हमेशा खुश रहे। आपली निवड आहे ना सगळ्या गोष्टी ठरवत असते, म्हणूनच एक मी निर्णय घेतला। काय? अमोलला त्याच्या बाबाबद्दल काय नाही कळलं पाहिजे। अमोल काय? अमोल, कुठेही गायब होतोस तू? काय होतं रे तुला अचानक? मला बाबा तिथे काही बसू वाटलं म्हणून बसलो। बरं, पण आज महाराष्ट्र दिन आहे आणि आज तुझा रिझल्ट आहे। आपल्याला रिझल्ट आणायला जायचंय ना, आणि माझ्या ऑफिस मध्ये पण जरा काम आहे, आपल्याला उशीर होतोय। चला आजोबांना बाय बाय करा। बाय आजोबा। चला चलो, इकडे इकडे। अमोल, मी प्रदक्षिणा घालून येते, इथेच थांबा। पप्पा, आपसे चला रचना तक करनी थी। आपको तो पता ही ना, आज मैं एलिजा थे। तुम्हें तो जो पापा है ना, तुम्हारा ये तो सासनाल रिजल्ट तो बारी लागला हे मला पण माहिती आहे, पण मला शाळेत येणार आहे ना, तसं टेन्शन आलं मला। मला सिंबाबद्दल काहीच कळू देऊ नकोस। आपलं दिल आणि सिंबाचं दिल बोलतो एकदम ठीक, माहिती आहे ना। देवा, अमोलचा 7वा वाढदिवस आता महिन्यावर आलाय। त्याला खूप प्रश्न पडतायत, ती सगळी उत्तरं मी एकटी नाही देऊ शकत। काही तू देशील का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू महाराष्ट्रात होता का? हो, पुण्याला। क्या बात आहे, पुण्याबद्दल माहिती आहे मला। तिकडे सगळे गलकिल्ले आहेत ना? हो, मला बघायचे गलकिल्ले सगळे। छत्रपती शिवाजी महाराज लय आवडतात मला। बरं तू कधी पुण्याला आलास ना, तर मी तुला दाखवील सगळीकडे किल्ले। खरं? क्या बात आहे, प्रॉमिस? प्रॉमिस। तुमच्याकडे कोण कोण असतो? माझ्या घरी मी, माझे बाबा, दादा आणि वहिनी। चाल जंग, वाह, किती भारी ना। माझ्याकडे आहे ना, फक्त मी आणि आपण जातात। तू येशील आमच्या घरी? मी तर लायला येईन, पण मावली तरच, त्या एकटीला नाही सोडणार मी। तुमच्याकडे आहे दोघांसाठी जागा? आमच्या घरची दोघांसाठीची जागा 7 वर्ष रिकामी। म्हणजे? काय नाही, भरपूर जागा आहे। तू ये तुझ्या माला घेऊन। हा, रुको 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 रुको, मेरा घर आ गया। अरे इथं कुठे रे? हे काय समोर?
मग चल की मी येतो सोडायला. पहिल्याच भीतीत सिम्बा कुणा घरी नेत नसतो. बर गाडी राहू दे, मी येतो ना सोडायला तुला. ठीक आहे, तुम्ही कोण माहिती आहे म्हणून. बर 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 चला. चला. बर चला, तुमचं घर आलंय, आता मी जातो. काय बाय. काय हे नीट करा. हा भांग केस विसरा माझी. बर 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 आता ओके. ओके. काय क्या था? ओके. शू. अच्छा, म्हणजे तुझं असं आहे होय, घरात समोर वेगळा आणि बाहेर वेगळा आहे ना. नको बांधा ना. शूज ओके. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. बाय ओके बाय. बाय. ऐक ना तुम्हाला परत कधी भेटतात. आता महाराष्ट्रात. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पळा. काय कोणाशी बोलत होतास तू? अगं माती सोडायला आली होती ना, त्यांच्याशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हा सगळ्यांना झी मराठीकडून मनापासून नमस्कार. तुमचं माहेरचं नाव सांगा. कल्पना शंकर मोठे. कुठलं बालपण? बालपण पुण्यातलंच. माझे आई वडील मी 3 महिन्याचे असताना वारलेत, तर माझ्या मामा मामीने मला सांभाळले. तर परिस्थिती अशी झाली की माझे मामा मामी पण वारले, तर त्याच्यानंतर मग बाजूचे असे राहणारे असतात, पण मला खूप साथ दिली आयुष्याने थोडीफार. आजूबाजूच्या शेजारच्यांनी आमच्या तुमचं काय नाव त्यांचं ज्यांनी संगोपन केलं, ती काही नावं आठवत आहेत? हो, मीना गोपाळे. मीना गोपाळे कुठे होते ते राहायला? ते म्हणजे तिची बहीण माझ्या बाजूला होती राहायला, हो. अंजली म्हणून, अंजली सोळंकी तिचं नाव होतं. तर ती म्हणली की आता ह्या मुलींचं तर कोण पालन पोषण करणार नाही, किती जण तर होता आपण तुम्ही? दोघी बहिणी आम्ही. दोघी बहिणी. तुमचं हो. नाव? माझं कल्पना. आणि बहिणीचं नाव? बहिणीचं नाव अनिता शंकर मोठे. आणि आता तुमचं नाव? आता कल्पना लहू सूर्यवंशी, म्हणजे मिस्टरांच्या हो इकडे. हो हो. मग त्या शेजाऱ्यांनी सगळं लग्न वगैरे करून दिलं? तर मी लहान होती ना, तर त्यावेळेस मला माहिती नव्हतं की मला बहीण आहे म्हणून. तर मी ज्यावेळेस 4थीला गेले तर मी म्हणजे सगळ्यांना बहीण भाऊ होते, तर मला असं वाटायचं की मला पण बहीण असावी. तर मामीला म्हणलं की मला कोणी नाही आहे का, तर ती म्हणली आहे तुला बहीण, ती गावाला आहे. म्हणजे आमची ओळखच नव्हती. 2 बहिणी कधी भेटल्या नव्हत्या. आम्ही 4थीत असताना मी भेटायला इतकी उत्सुक झाले. ती होती बोर्डिंग मध्ये गावाला. बोर्डिंग मध्ये? आणि मी इथे पुण्यात होते. तुम्ही गेला होता? हो, गेले होते. त्यावेळेस होती माझी मामी, पण ज्यावेळेस तिला तिकडनं गावाकडनं आणलं, आमची एकत्र भेट झाली, त्याच्यानंतर मग माझ्या मामीला खूप आजार आला. बरं, आपण काय करता सांगा? मी साफसफाई कामगार आहे. ते पण नोकरी माझ्या सासूने लावून दिली. सफाई कामगार. कुठे काम करता तुम्ही? ऐरोलीमध्ये. ऐरोली म्हणजे कुठे? नवी मुंबई महानगरपालिकेत. मग नवी मुंबई महानगरपालिकेत तुम्ही स्वच्छता कामगार म्हणून काम करताय, बरोबर की नाही? अरे वा. तुम्ही सगळ्याजणी नवी मुंबई महानगरपालिकेत एकाच कॉन्ट्रॅक्ट मधले आहेत आम्ही. माऊली, आपलं बालपण कुठलं? माझं नाव गावी होतं बालपण. गाव कुठलं? आम्ही नाशिक मालेगाव. तिथे बालपण गेलं? हा, पण इकडं मामा मामींनी आणलं मला. तुमचे पण मामा मामी? वडील नाही मला. आई म्हणजे तेव्हा गावाची परिस्थिती एकदम नाजूक असते. मग मामा मामी घेऊन आले, मग त्यांनी माझं लग्न केलं. मग त्याच्यानंतर मिस्टर माझे थोडे याच्यामध्ये होते, मग ते मुलं झाले मला. म्हणजे ती आई वडिलांची परिस्थिती खूप नाजूक. फक्त आईनीच केलं हे सगळं, मामा मामींनी सपोर्ट केला. मग सासऱ्याचे लोक आपल्याला थोडेसे म्हणजे एवढे सपोर्ट नाही केला त्यांनी मला. मग या कारणामुळे मिस्टरांना त्यांना जरा बाजूला काढून दिलं. मला 3 मुलं आहेत.
छोटे छोटे, म्हणजे आता झाले मोठे पण पहिले छोटे छोटे होते. मग त्या परिस्थितीत तेव्हा मी कामाला लागली महानगरपालिकेमध्ये. म्हणजे मुलं हे काम करून सुद्धा मी दुसरं घर कामं करायची. नवी मुंबई महानगरपालिकेत सकाळी उठून साफसफाई सगळं करायचं, हे करून म्हणजे सगळे रस्ते वगैरे सगळं. हे ड्युटी करून मी परवडत नव्हतं, पगार कमी होता, मुलांच्या शिक्षणाला पैसे लागत होते. मुलांचं शिक्षण कधी व्हायचं, इच्छा होती ना का मुलांना शिकवून म्हणजे आपलं ते करायचं असं. पण ती खूप मेहनत केली, माझी मुलं खूप शिकलेत, आता तिघं पण चांगल्या जागेवर आहेत ते शिक्षण करून. अरे वा. तिन्ही मुलांचं मी लग्न केलं. परमेश्वरा तुमच्या आशीर्वाद, माझं आता सगळं चांगलं आहे. अजून मी सर्व्हिस करते. अच्छा, अजूनही नोकरी हो, अजून मी करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष. ते कसं जमलं? लव्ह मॅरेज. कसं म्हणजे फॅमिली मधलंच आहे, माझ्या घरातलंच आहे. घरामधला आहे म्हणजे कसं काय घरामधला आहे? म्हणजे खूप लांबून माझा मामा लागतात. फॅमिली मधले. पण गंमत बघा, इथे मामा मामीने मदत केली, इथे मामा मामीने मदत केली, इथे मामा बनवला. खूप लांबच्या नात्याने मामा लागतात. पण ते मामा बनला ना तो लग्न करून. कुठे बघितलं तुम्हाला? जेव्हा आम्ही लग्नाला, म्हणजे माझ्या मामाचं लग्न होतं तेव्हा आम्ही लोक लग्नाला गेलो होतो. मामाच्या लग्नाला तुम्ही गेला होता? हा. तिथे हा मामा भेटला. काय लग्न मामा एपिसोडच मामामुळे झाला. मग काय झालं मामाने? मग काय नाही, 6 महिने रिलेशन होतं आमचं. मम्मी ऑफ झाली, लगेच 2 महिन्यांनी माझ्या पप्पांना पण ऍडमिट केलं. मग नंतर 1 वर्षानंतर पप्पा पण माझे ऑफ झाले. पप्पांच्या कामाला लागायला घरातले माझे ऍग्री नव्हते की तू अशी कशी, म्हणजे झाडू खात्यामध्ये कशी तू रोडवरती झाडू. शिक्षण केलं होतं? शिक्षण माझं 10वी, मी जेव्हा 10वी मध्ये होती ना, माझे पेपर होते तेव्हा माझी मम्मी ऑफ झाली. त्यामुळे 10वी राहिलं. हो, 10वी राहिलं. मग परत माझ्या घरच्यांनी मला फोर्स केला. हळूहळू आता इच्छा आहे ना करायचं ना, हळूहळू करायचं. मुक्त विद्यापीठातून सगळेजण बोलतात करून टाका, ठरवून टाका या 1 मेच्या निमित्तानं. मग आता मिस्टर काय करतात? मिस्टर पण माझे म्युन्सिपाल्टी मध्येच आहे. ते त्यांच्या वडिलांच्या जागेवर आहे. पुढे नवी मुंबई महानगर? नाही, ते ठाण्याला. ठाणे महानगर. नमस्कार, बोला तुमचं बालपण. माझं बालपण नवी इथलंच आहे, ऐरोली मधलं. ऐरोली. माझे वडील गेल्यापासून म्हणजे आमची आई घरकामच करते, अजून पण करते. आईचं 60 वर्ष झालेले. घरकाम करते आई? बापरे, खरंच या घरकाम करणाऱ्या ताईंसाठी नमस्कारच आहे. लग्नानंतर नवरा 4 वर्ष आम्ही सोबत राहिलो, त्यानंतर ते सोडून त्यांनी दुसरं लग्न करून गेलं. माझा एक मुलगा आहे आणि मी आता पण महानगरपालिकेत कामाला लागून सुद्धा मी दुपारी घरकाम करायला जाते. आता? हा, मी संध्याकाळी कष्ट करता रे तुम्ही खरंच. मी संध्याकाळी 8:30 वाजता कामावरून येते आणि त्याच्यानंतर थोडाफार वेळ माझ्या मुलासाठी देते मी, आणि शिवण क्लास पण करते. वेळ म्हणजे आपण म्हणतो की माझ्याकडे भरपूर वेळ आहे असं काही जण म्हणतात. या माऊलींना वेळ कमी पडतो, इतकं काम करतात या माऊली. या उत्तरोत्तर यांना फक्त सुख द्यावं देवाने, एवढंच प्रार्थना आहे माझी. नमस्कार. बोला. माझं नाव प्रणिता प्रमोद पाटील. माझं माहेर इकडचं ऐरोलीचं आहे आणि माझं सासर म्हणजे पेन. बालपण कसं गेलं? बालपण तर खूप चांगलं गेलं. आई वडिलांनी चांगलं व्यवस्थित शिक्षण वगैरे देऊन. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे बाबा रिक्षा चालवत आहेत, पहिला टेम्पो चालवायचे, त्याच्यात त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि या नगरपालिकेत माझी आई कामाला होती त्या टायमिंगला. माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला त्या टायमिंगला मी 10वीला होते आणि ऍक्सिडेंट झाला, पैसे नाही. आई आता काय करणार, 3 जण आम्ही होतो, 2 भावंड आणि मी 3री बहीण. आता कसं करणार, तर मी 10वीला मध्ये जसं झालं तसं केलं मी शिक्षण. 10वीला 1 विषय गेला गणित, त्याच्यामुळे 10वी राहिली. त्याच्यानंतर 2 वर्षातच आई वडिलांनी लगेच स्थळ बघितलं आणि लग्न लावून दिलं. मिस्टर काय करतात? मिस्टर गणपतीच्या कारखान्यात कामाला आहेत, पेनला. मग तुम्ही पेनला जाता की नाही? हो, शनिवार रविवार पेनला. म्हणजे पिकनिकच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बापरे, काय दुर्मिळ रक्तगट आहे तुझा. म्हटलं मिळतंय नाही मिळतंय, पण सगळं झालं व्यवस्थित. खरंच खूप बरं वाटतंय तुला असं बघून. थँक्यू. तुम्ही इथं आहात हे माहित असतं ना, तर मी तुमच्यासाठी सुद्धा कापी आणली असती. मला माहित नव्हतं. सारी मी आता परदेशी आणते 2 मिनिटात. नाही नाही नको, मी निघतोय आता. चलो. यशवर,
Yes, yes, I'm sure. So, bye. Yeah, as soon as you're ready, please revert me, okay? Of course. Lovely coffee. लवली म्हणजे लव, लव म्हणजे प्रेम. आदित्य सर. मारू, आज दामिनी काकू जे काही बोलले ते प्लीज मनावर घेऊ नकोस. आय मीन तिच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. बाय सर. आदित्य सर, काय झालं? कसला एवढा विचार करताय? अगं काही नाही, ते आपण एक नवीन काजळ लॉन्च करतो, तर त्याचा लोगो, आय मीन एखादा डिझाईन जे प्रोडक्टला बघून लोकांनी ओळखावं असं ते सापडत नाहीये. एवढंच ना? सापडेल, नक्की सापडेल. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. कधी? काय बोललास? अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. असं का बोललास? ताईडी पिक्चर मध्ये बघितलंय मी, असंच म्हणतात. हो बोल. पिक्चर बघायला लागलं हल्ली. अभ्यास कोण करणार? मला नाव सांगू? सांगू मला ना? मी चहा मागितला तर दिला नाही, आणि आदित्य सरने कॉफी मागितली लगेच दिली. कनी, अरे ते आपले मालक आहेत, मोठे आहेत ते, आणि तू लहान आहेस. डोक्यानं फिट करून ठेव. पुन्हा जर का असं आगाऊपणा केलं असतं तर हानीन धरून. चल. लवली कॉफी. पारू, तुला या घरातून बाहेर काढण्यासाठीचा दुसरा मार्ग मला मिळाला. ऑल द बेस्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. येस आदित्य सर, बोला. हॅलो, हाय हरीश. आपल्या नवीन काजळाच्या डिझाईनसाठी काही फायनल झालं का? येस, तेच काम सुरू आहे. मी सिलेक्टेड एजन्सीज कडून बेस्ट फोटोज मागवले, आणि माझाही काही स्टॉक आहेच. हे बघा सर, मी 100 फोटोज असे सिलेक्ट केलेत जे बेस्ट आहेत. अशा मॉडेल्स आहेत ज्यांचे डोळे खूप म्हणजे खूप सुंदर आहेत. गुड. आपल्याला फक्त सुंदर डोळेच हवे. तू एक काम करशील का प्लीज? तुम्ही फक्त ऑर्डर द्या सर. हे बघ, आपल्या लोगोसाठी जे डोळे तुला परफेक्ट वाटतील ते शॉर्टलिस्ट कर, आणि त्याची हार्ड कॉपी पण पाठव मला. ओके, डन सर. ओके. मानसी, हे घे. या पेनड्राईव्ह मध्ये सगळ्या मॉडेल्सचे फोटोज आहेत. ते फोटोज मधून डोळे एडिट कर आणि आपल्या काजळाच्या प्रोडक्ट सोबत 3D मॅच कर. ओके. हा, ओके. आणि लवकर कर. आदित्य सरांना आज प्रेझेंटेशन द्यायचंय. ओके. आणि हा, त्याची हार्ड कॉपी पण सोबत घे. ओके. चलो. व्हॉट्स गोइंग ऑन हरीश? वर्क अँड ओनली वर्क. बस ना. थँक्यू. अगं, आपल्या नवीन काजळाच्या प्रोडक्टसाठी लोगो सिलेक्ट करण्याचं काम सुरू आहे. सो सुंदर डोळे शोधतोय. ओह गुड. अरे मग तुला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. म्हणजे? एक मिनिट. यात माझे फोटोज आहेत. ऍक्च्युली मला लोक सांगतात की माय आईज आर व्हेरी ब्युटिफुल. आय मीन लुक एट देम. सो यू कॅन यूज माय पिक्चर्स. असं करतो, सॉर्ट आउट केलेल्या फोटोज मध्ये तुझे फोटोज टाकून देतो. हा, पण फायनल सिलेक्शन अहिल्या मॅम आणि आदित्य सर करणार. ओके देन, नो इश्यू एट ऑल. ते मलाच सिलेक्ट करतील.
पण हे बघ, माझे फोटोज ऍड करतो, पण त्यांना काही आयडिया देऊ नकोस. लेट्स गिव्ह देम अ सरप्राईज. कूल. ओके. बरं, तू चहा कॉफी काय घेणार आहेस? नो थँक्स, आय एम ऑन डाएट. ओके ओके, बाय, सी यू लेटर. बाय. बरं, हे बघ, हे फोटोज पण त्यात ऍड कर. ओके, चलो. काय गो वैजू, एवढी आयडिया आल्या तरी तू खुश नाही. कारण मॅटर काय नक्की? अय मॅटर वाल्या, काय नवीन नवीन शब्द शिकून यायला लागलेस ना शाळेत ना? नाही नाही, ते शाळेत नाही शिकवलं, असंच कोणाचं तरी बाहेर ऐकले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही नाही, मी केतकीला सोडवायला आले नाहीये. मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायला आले आहे. खरंच कौतुकास्पद काम केलंय तुम्ही. एकीला इथे बांधून ठेवलंय, एकीला वरती. कमाल. पण कुणाचं डोकं कुणाचं? हा, बिंडोक राजाध्यक्ष तू चालवलंस की काय डोकं? चला, कुठेतरी डोकं चालवलंस असं म्हणू शकतो आता आपण. पण काय एवढं सगळं करून काय मिळणार आहे? काय साध्य होणार आहे? पण तुम्हाला काय वाटलं? एवढं सगळं केलं, त्यांना डांबून ठेवलं, बांधून ठेवलं, म्हणजे या दोघी तुमच्या बाजूनी येतील, तुमचं ऐकतील? असं नाही होणार आहे. ही जिगरबाज बेवडी आणि ती मंद चिमणी या विरोचकाच्याच बाजूनी राहणार, माझंच ऐकणार. काय गे बेवडे, बघतेस ना? बघ बघ कसं बांधून ठेवलंय तुला. मी बांधून वगैरे ठेवलं नव्हतं, कळतंय ना? आता पुन्हा असं कोणी डांबून ठेवलं, बांधून ठेवलं तर काय करायचं? अन्न पाण्याचा त्याग करायचा. काय करायचं? मरून जायचं. अन्न नाही, पाणी नाही, ना अन्न ना पाणी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आपण त्यांना जाऊ देऊया विरोचकाकडे. नेत्रा काय बोलतेस तू? आपण विरोचकाकडे गेल्या तर त्या खातील, किमान पाणी तरी पितील. आता तुम्ही ठरवा काय करायचं. एकतर आपण आणखी एक दिवस थांबू शकतो. या वशीकरणाचा प्रभाव कमी होतोय का ते पाहू शकतो. नाहीतर यांना सोडून देऊ शकतो विरोचकाकडे. तेजस भाऊजी, तुम्ही सांगा काय करायचं. तुम्ही निर्णय घ्या. इकडे आड तिकडे वीर असं झालंय. विरोचकाकडे घेऊन गेलो तर विरोचक काय, आणि इथेच ठेवलं तर अन्न पाण्याशिवाय. ओके, ऐका, आपण अजून एक दिवस थांबतोय. बघूया काय होतंय ते. घे खाऊन, गुण घास खा, बरं वाटेल तुला. घे. डॅड, तुम्ही सगळे उपाशी आहेत आणि मी कसा खाऊ? प्लीज. अरे आम्ही नंतर जेवू, तू खा. डॅड, तुम्हाला सांगितलं ना नकोय मला खायला. अरे ऐक माझं, असं हट्ट नाही करायचं. डॅड नकोय मला. असं करू नको तन्मय, खाऊन घे बाळा. डॅड तुम्ही फोर्स. तनू, पोटभर खा. छोटा विरोचक आहेस की नाही तू? काही होणार नाही तुला. अजिबात काळजी करू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता ह्या मिरर मध्ये तुम्हा दोघांना एकत्र बघून मी आशीर्वाद देणार. निशी, तू अजून रेडी नाही झालीस? अगं गुरुजी येतीलच थोड्याच वेळात. निशी, तुमच्या लग्नाची पूजा आहे. कपल म्हणून तुम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा पूजेला बसणार आहात. मला तर वाटलं होतं तू खूप एक्साइटेड असशील, पण हे काय एवढासा चेहरा करून बसलीयस. काय झालं निशी? घरची आठवण येतेय का? मग बघ तर कोण आलंय ते. आई, कसा असस? या काय शांत शांत कशाक? तयारी करूची आहे ना? चल पटकन आवरून घेऊया. आई,
निशी, अरे देवा, या कसा झाला? कोणी केलं कसात? म्हणजे अजूनही त्या घरातली काही लोक निशीला हेट करतायत. कोण करताय पण हे सगळं? निशीने एवढं काय केलंय? हे लाली हत्याने तर केलं नसेल ना, पण का? इतका का राग आहे तिचा माझ्यावर? एक मिनिट. तुम्ही दोघे एवढा काय रिॲक्ट होतायत? काहीही झालेलं नाहीये. आणि असं होतं कधी कधी. इतक्या सगळ्या साड्या घेतल्या, त्यात एक डिफेक्टिव्ह साडी असूच शकते. होऊ शकतं, पण आई हे बघा ना, हे कोणीतरी मुद्दाम कात्रीने कापलीये. ही अशीच होणाऱ्यातली गोष्ट नाहीये. आई, कुणी केलं असेल हे? निशी, कोणी कशाला करे? तू उगाच त्याचा विचार करू नकोस. अगो निशी, माका वाटतं मेघनाताई बरोबर म्हणतात. म्हणजे एवढा टोकाचा, एवढा विकृत विचार कोणी नाही करणार. तू उगाच भीतस. आणि निशी, तुला एक सांगू, आज तुझ्या लग्नाची पूजा आहे, त्यामुळे मनात न भलते सलते विचार आणू नकोस. बी पॉझिटिव्ह. आणि तुझ्याकडे एखादी कोरी साडी असेलच ना, मग ती नेस. गुरुजी केव्हाही येतील आणि आपण मुंबईला जाऊ ना, तेव्हा ही साडी चेंज करू. आणि ही अशी डिफेक्टिव्ह साडी आम्हाला का दिली याचा जाब विचारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू इथे काय करतेस? अगं, मावशी आणि मंजू काकी पूजेला गेल्यात ना, म्हणून मी दादानी सगळ्यांसाठी नाश्ता तयार केलाय. हो का? अरे वा, मी पण तेच करायला आले होते, पण आता तू केलास. सॉरी, मला माहित नव्हतं चारू. ऍक्च्युली इथे किचन मध्ये कोणी नव्हतं ना, म्हणून मी आले. काहीच हरकत नाही, तू बाकीचा आवर, मी तुला मदत करते. अगं नाही, इट्स ओके, झालंय सगळं ऑलमोस्ट. तू एक काम कर ना, तू बाहेर जा, मी आणते. मग एक काम करते, तू चहा ठेव, मी पटकन घेऊन जाते. हा, चल. अगं चारू, काय आहे? काय करायला आली होती नक्की? करूच असत ना तर मुकट्यान कर, नाही तर बघताय माझा मी काय ता. नाश्ता तयार आहे. श्रीनू, कांता काका, या लवकर, गरमागरम उपीट खायला या. अगो, तुझा इतका कौतुक केला तर एकदम मनावरच घेतला. उपीट बनवला नाही कसा? मी ना आतमध्ये येतच होतोय नाश्ता बनवू. असू दे लाली आत्या, देते. दे. दादा, भूक लागली असेल ना? श्रीनू, खाऊन तर बघा ना कसं झालंय. अरे खा ना श्रीनू. काय गो, उपीट असं असतं काय? मग अशी एवढा कौतिक केलंय तुझा आणि सगळा मुसळ केरात. का हो दायची, काही चुकीचं केलं का मी? चारू, अगं मी तुला थांब थांब म्हणत होते, तू मी भरलेला प्लेट तशाच का घेऊन आली? त्यात हे खोबरं कोथिंबीर घालायची होती. इथे असंच उपीट सर्व करतात अगं. मी तुला तेच सांगत होते, पण तू न ऐकता तशाच प्लेट उचलून घेऊन आलीस.
थोडा पेशन्स ठेवायचा ना चारू. जाऊ द्या आता. एनिवे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघ दिव्या, म्हणजे तू आता देसाईंच्या घरची सून होणार आहेस असं म्हणून मी तुला काही टेन्शन देत नाहीये. पण एक विचारते, ही जी मुलगी मगाशी तुमच्या घरातून गेली ती तुझी मैत्रीण नाहीये ना? नाही नाही, आई म्हणाली तसं शेजारी राहते ती, असं काही फारसा संबंध नाही आमचा. म्हणूनच सांगते, म्हणजे शेजारी राहते, मैत्रीण असूच शकते. पण एक गोष्ट सांगते, अशा मुलींपासून जरा सावध राहा. नाही नाही, ती आणि माझी मैत्रीण शक्यच नाही. तसंही ती मुलींमध्ये राहतच नाही, ती मुलांचे कपडे घालून मुलांसोबतच फिरत असते. खरं सांगितलं तर मला अजिबात आवडत नाही अशा मुली, म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुझी खात्री आहे मला, खूप समजूतदार आहेस तू. पण एक मोठी म्हणून मी तुला सावध केलं. चल येते. होय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काळजी तर तिच्या घरच्याने, कुठल्या तोंडाने सांगतील की ही मुलगी आमची आहे म्हणून. बरं चल. काय गो शिवा, काय झाला? आज मूड खराब दिसतोय. अप्पर मला सांग, मी कधीतरी दिव्याच्या लग्नात काही अडथळा येईल असं काही केलंय का? ए शिवा, एडी आहे काय पण काय बोलते? शिवा तू किती गेले तिच्यासाठी? हा ना. अगं पण शिवा, कोणी काही बोललं का तुला? नाही, कोणी काही बोललं नाही. पण तिच्या लग्नासाठी मी एवढं सगळं करते, पण तिला का मला तिच्या लग्नापासून लांब ठेवायचे काही कळत नाही. आता पैशांची गरज होती तेव्हा मी ती रेस पण जिंकून आणली. हे बघ शिवा, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. नाही रे, मला सगळं कळतंय, पण आईलाच असं वाटतंय ना, तसं वाटूच शकतं दिव्याला. पण आज तर दिव्या एकदम तोंडावर येऊन बोलली माझ्या की तू मला प्रॉमिस दे की माझ्या लग्नात काही करणार नाहीस, येणार नाहीस. त्याचं जरा वाईट वाटलंय मला. अगं पण शिवा, तू तुझा विचार कर ना ग. हा, म्हणूनच मी म्हणतोय शिवा, तू स्वतःचा विचार करायला शिक. आता ती दिव्याताईच बघ, ती विचार करते ना स्वतःसाठी काय चांगलंय काय वाईट आहे. तसा तू विचार केला तर बिघडलं काय? असं नाही आहे रे. हे बघ शिवा, ते जे तुला बोलतात ते चुकीचं आहे, पण मला असं वाटतं तू त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवंस. काय बोलतो रे? अजून काय समजून घ्यायला पाहिजे की नाही? शिवा सख्खी बहीण आहे तिची, असं बोलतं का बहिणीला? ए स्टेपनी, तुला काय माहिती नाही तर मध्ये मध्ये बोलू नको. काय रे आपण? आम्हाला सगळं माहिती आहे. थांबा रे बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मनावर घेतलाय. पाय दुखायला लागलेले. हा हा. आई, अरे यार, म्हातारीला लागला यार कॉल. आई गे, जीव गेला माझा. मेलियनो, ही बॉल देणार नाही तर. डोळे फुटले तुमचे मेल्यानो. ते आई बॉल खेळताय, लागला की माझ्या हाताला.
डोळे कुठे गेलेत ना तुमचे? दिसत नाही बाई तुम्हासने? सॉरी, बॉल द्या ना. काय म्हणला? सॉरी म्हणलो. सॉरी गेला तुझा मसनात. सॉरी म्हणतोय मला लागलेल भरून देणार आहेस काय? बघ कसं झालंय ते. हो बाई आजी, आता शिवाची आजी म्हणून किती बोलाला, काय बी बोलाल. शिवाचा काय संबंध त्या? मला लागलंय म्हणताना मी बोलणारच. देवान चांगली इतके डोळे मेल्या दिलेत तुला, दिसत नाही भाई? म्हातारी माणसं इथनं चालत असतात. म्या म्हातारी नाही हे सोडून दे आता, पण लहान पोरं पण चालत असतात इथनं. केसरी लागलं तर काय करणार तुम्ही? जाऊ द्या ना आजी, चालता येत आहे ना तुम्हाला. मग आता तो बॉल द्या. चालता येत नाही तुम्हाला, बॉल द्या आता. मेले बोलायला पण येत नाही आणि बॉल द्या आता मला सांगतोय. देत नाही सा, देत नाही. काय करायचं ते करा. आजी द्या ना. हो आजी द्या ना. आणि आम्हाला बोलताय, तुम्हाला दिसत ना आम्ही इथं खेळतोय ते, कशाला इथून यायचं? ये झिपऱ्या, आधी ते केस असे आलेत ना ते बांध आणि मग बोल. मेल्या डोळ्यावर येत आहेत म्हणून दिसत नाही तुला मला लागलेला बॉल. हो आजी बाद झाला आता, द्या बॉल. जा तुम्ही. काय देत जा, काय करायचं ते कर. आज काय करताय आजी? मागे रा. काय चाललंय काय? काय अक्कल नाही का? असं बोलतात माझ्या बाई आजीशी? अगे शिवा, या आजीच मुद्दामून मधनं आली. शाण्या, इथून ना वस्तीतली हजारो लोक जातात, त्यांना काय बोलत नाही ते? आणि क्रिकेटचं काय एवढं सांगतो रे? 2 मिनिटं थांबता येत नाही? अगं तू जा बाई, गॅरेज मध्ये जाऊन गाड्याच रिपेअर कर. क्रिकेटचं काय करणार आहे तुला? ए भाई, तुला काय कळत नाही ना, तो बोलू नको. आणि चल लावतो मॅच. आता हरवतो की नाही बघ तुला. जातोय की आम्ही. काय झालं तुम्ही? हो आजी, तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही शिवाला ना घरी घेऊन जा आणि हातात बांगड्या भरा त्याच्या. कारण क्रिकेट हा खेळ बांगड्या भरणाऱ्या हातांचा नाही, तर माझ्यासारख्या मर्द पुरुषांचा खेळ आहे. बांगड्या भर. तू ना आता लावच मॅच, मग बघते कोण बांगड्या भरतं आणि कोण टाळते. ठीक आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती त्यांना मास्तरीण बाई कसे म्हणू शकतात? इकडे आहे तुम्ही? काय हो, एवढं भारी गाणं सोडून आला तुम्ही? काय झालं? काय हो, ऐकलं का नाही? एक नंबर आवाज आहे की नाही त्या मास्तरीण बाईंचा? हा, एक नंबर गाणे मास्तरीण बाई शोधून आणली आई साहेबांनी. काय? नाही बरोबर आहे. बघा इकडे बघा, इकडे बघा. इच्छा तुमचीच होती मी गाणं शिकावाशी, पण ती पूर्ण केली आई साहेबांनी, असं म्हणतोय आहे की नाही? हा, अहो तसं नाही. बघा, मला धाकधूक एकच होती की आई साहेब परवानगी देतील का नाही, पण आई साहेबांनी इशे आड गेला, ती परवानगीच नाही दिली. डायरेक्ट गाण्याची खतरनाक मास्तरीण बाई आणून ठेवली. नाही काय झालं? इकडे बघा की तुम्ही तिकडे बघताय, इकडे बघताय, मी इकडे बसल्यावर इकडे बघताय. अहो एक नंबर काम यासाठी झाले की माझं बी टेन्शन गेलं, तुमची बी इच्छा पूर्ण झाली. आता त्या सरगम मास्तरीण बाई आल्यात म्हणल्यावर आमचा आवाज खुलणार एकदम. सरगम आमच्या गळ्यातच बसते का आता? काय झालं? हो ऐका, हे काय बी असलं तरी जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय. तुम्ही होता म्हणून झालं तरी. काय झालं? काय तर बोला. मी मागापासून एवढं बडबड करायला लागलो एकटाच. तुम्ही काय बोला झालं? काय झालं? काय बोलू मी? तुम्हाला काय आनंद झाला नाही? माझी गाण्याची शिकवणी सुरू झाली, तुमची एवढी इच्छा होती, ते काम व्हायला लागलंय. तुम्ही काय एवढं का राग आला? काय झालं? काय झालं म्हणजे तुम्ही चिडलाय 100%.
एवढा राग कशाचा आलाय बरं? आलं लक्षात. तुम्ही गाणं शिकवायला त्या गजरेबाईसनी घेऊन आला होता. आई साहेबांनी त्यासनी डावलून त्यांच्या पसंतीची मास्तरीन बाई आणली गाणं शिकवायला. म्हणताना चिडलाय तुम्ही, आहे का नाही? अहो त्याच्यात चिडण्यासारखं काय एवढं? तुम्ही बी मोठ्या मनानं त्या मास्तरीन बाईसनी स्वीकारा की. त्याच्यामुळे नाही चिडलीये मी. त्याच्यामुळे मग कशामुळे? तुम्हाला माहितीये. मला माहिती असतं तर मी एवढं विचारत बसलो असतो काय? त्याचाच राग आला असणार आहे तुम्हाला. हे बघा, तुम्ही गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. ते तुम्ही कोणाकडून शिकताय ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. जे कोणी तुम्हाला शिकवणारे असतील ते तयारीचे असावे तेवढंच. मग ह्या काही तयारीच्या नाहीत असं वाटतंय का काय तुम्हाला? अहो ऐकलं नाही तुम्ही त्यांचं गाणं? पहिला सूर कसला भारी लावला त्यांनी. सल्यूट होतं त्यांचं, खतरनाक. अहो असं म्हणू नका तुम्ही त्या मास्तरीन बाईसनी. काय म्हणाला? हा का म्हणजे तुम्हाला भारी वाटलं नाही का एवढं? पण सगळ्यांनी केवढं आवडलं त्यांचं गाणं. मला बी आवडलं. तुम्हाला का नाही आवडलं? मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या मास्तरीन बाई मला चांगलं तयार करून घेणार. बघा तुम्ही. काय आलं हो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हो? कसलं का बरं? इथं बसलायचा असं करतंय. वाऱ्याला बसला का जरा? बरं. हा उन्हानं का नाही नुसतं भान होतो. चला आईस्क्रीम खाऊया चला. काय बोलताय? आता कुठे ऊन आहे? रात्र झाली आता. हो बरोबर आहे, पण दिवसभर ऊनच असते ना, ते म्हणालोय. जरी दिवस मावळला तरी बाहेरची रखरख कमी होत्या, पण डोसक्यातली भनभन काही लोकांची तशीच राहत्या. म्हणताना म्हणलं चला आईस्क्रीम खाऊया चला. नकोय मला आईस्क्रीम. मग हे खावा. हे काय? आमचं डोसक. काय मास्तरीन बाई एवढी चिडून बसलाय ती. मी कुठे चिडलीये? पण खरं सांगू काय, तुम्ही चिडल्यावर लय भारी दिसल्यावर काय लय क्विट दिसतंय. क्यूट. क्यूट. एवढा राग आलेला असताना मी तुम्ही जे काय मला करेक्ट करता गेलं ते अजून क्विट दिसतंय. हा पण हे करायचं, तुम्ही हसताना ह्याच्यापेक्षा अजून भारी दिसतंय. त्यामुळे तुम्ही हसा की हसा की जरा मास्तरीन बाई हसा. आमच्या ओरिजिनल हसणाऱ्या मास्तरीन बाई कुणीकडे गेल्या बघा जरा. शोधून आणा. तुमच्या आवडीचं काम करू काय? काय काम? गाणं म्हणतो. आम्हाला काय त्याच्यातलं काय ओकाठो कळत नाही, पण तरी आमच्या ओरिजिनल मास्तरीन बाई जर सापडणार असतील तर म्हणू काय? हा म्हणतो. चांदू मामा सॉरी बर काय. काळी 4 दे. आता एवढ्या काळोखात काळी किती का दिनास 4 दिन आहे तर 6 दे. कुणाला काय करणार आहे? हा चंद्रावनी मुखडा तुझा जीव झालाय आधा आधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा सापडली का तुम्हाला? काय मास्तरीन बाई एवढा गाण्याचा इकडे लाईव्ह कार्यक्रम केला आम्ही तरी हसा ना तुम्ही. एवढं राग धरून ठेवते तुम्ही. राहून द्या, जाऊन दे खड्ड्यात ते गाणं बिणं सगळं जाऊन दे. मी आई साहेबांनी सांगतो गाणं बिणं काय नाही, काय शिकायचं नाही, सगळं कॅन्सल करून टाकू. अधिपती मी असं कुठे म्हटलं की गाणं शिकू नका? नाही पण त्या गाण्याच्या मास्तरीन बाईंचे
बरोबर आहे. त्या गाण्याच्या मास्तरीन बाईसनी मी मास्तरीन बाई म्हणलं म्हणताना या मास्तरीन बाईसनी राग आलाय गे नाही, आहे गे नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.